17वा पाठ बघूया. टांझानिया. वन्य प्राणी जीवनाने नटलेली अभयारण्य हे वैशिष्ट्य असलेला टांझानिया देश आफ्रिका खंडात पूर्व किनाऱ्यावर आहे. टांगानिका, झांझिबार, पेंबा यांचे संयुक्त प्रजासत्ताक स्थापन होऊन ऑक्टोबर 1964 मध्ये त्याचे टांझानिया असे नामकरण झाले. स्थान विस्तार व सीमा बघूया. 1° दक्षिण ते 11° 45 दक्षिण अक्षवृत्ते बघा, विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे. मग हवामान कसं असेल तर उष्ण असेल. 1° दक्षिण ते 11° 45 दक्षिण अक्षवृत्त व 29° 21 पूर्व ते 39° 25 पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान या देशाचे स्थान आहे. याचे क्षेत्रफळ 9,45,087 चौरस किलोमीटर आहे. आकृती 11 पहा. या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे त्यांची यादी करा. प्राकृतिक रचना बघूया. या देशाच्या उत्तरेकडील व्हिक्टोरिया सरोवराच्या दक्षिणेस विस्तृत पठारी प्रदेश आहे. तो पूर्व व पश्चिम दिशेकडून पर्वतरांगांनी वेढलेला आहे. पूर्वेकडील डोंगररांगा व हिंदी महासागर यांच्या दरम्यान किनारपट्टीचा सखल प्रदेश आहे. या किनारपट्टीलगत असलेल्या झांझिबार, पेंबा इत्यादी बेटांचा समावेश या देशात होतो. किलिमांजारो हे या देशातील व खंडातील सर्वोच्च शिखर आहे, हे लक्षात राहू द्या. किलिमांजारो हे या देशातील व खंडातील सर्वोच्च शिखर आहे. व्हिक्टोरिया, टांगानिका, न्यासा ही येथील महत्त्वाची सरोवरे आहे. हे सरोवराचे नाव लक्षात राहू द्या. वामी, पांगनी, रुफिजी या मुख्य नद्या देशाच्या पूर्व भागात आहे. याशिवाय मसाई स्टेप हा गवताळ प्रदेश आहे. हा गवताळ प्रदेश लक्षात राहू द्या. मसाई स्टेप. हवामान बघूया. या देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ असल्यामुळे हवामान साधारणपणे उष्ण आहे. किनाऱ्याजवळ हवामान उष्ण व दमट असून वार्षिक सरासरी तापमान 32° असते. उंच पर्वतीय भागात हवामान थंड असते. किलिमांजारो हे शिखर विषुववृत्ताजवळ असूनही त्यांच्या उंचीमुळे ते बर्फाच्छादित असते, हे लक्षात राहू द्या. किलिमांजारो हे शिखर विषुववृत्ताजवळ असूनही त्यांच्या उंचीमुळे ते बर्फाच्छादित असते. पूर्वीय वाऱ्यापासून पूर्व किनारी भागात 1000 मिमी ते 2000 मिमी पाऊस पडतो, तर मध्य व पश्चिम तसेच पर्वतीय भागात 500 मिमी ते 1000 मिमी पाऊस पडतो. नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. वनस्पती. पर्वतीय भागात मोहगणी, कापूर या वृक्षाची जंगले आहेत. पठारा व कमी उंचीचे वृक्ष असून मसाई स्टेप या मैदानी भागात गवत ही प्रमुख वनस्पती आहे. झांझिबार बेटावर आणि किनारपट्टीला नारळाची भरपूर झाडे आहे. प्राणी बघूया. टांझानियामध्ये मोठ्या प्रमाणावर चराऊ कुरणे आहे. हा सर्व भाग गवताळ प्रदेशाचा असून तो वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. शिकारीमुळे येथील प्राणी कमी होऊ लागले होते, त्यामुळे शासनाने अनेक अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान निर्माण केली आहेत. त्यामुळे अनिर्बंध शिकारीवर बंधने आली आहेत. येथील वनक्षेत्र चिंपांझीसाठी प्रसिद्ध आहे. सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंह, हरिण, झेब्रे, जिराफ इत्यादी प्राणी आहे. दक्षिणेकडील सलोस अभयारण्यात भरपूर हत्ती आहे. याशिवाय पाणघोडे, माकडे, गेंडे, बबून, सुसरी आढळतात. प्राण्याच्या विविधतेमुळे येथे पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. त्यामुळे या देशाला आर्थिक विकास होत आहे. या ठिकाणी बघा, प्राण्याच्या विविधतेमुळेही देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे इथे दिलं आहे. समोर बघूया. खनिजे बघूया. चांदी, सोने, अभ्र, कोळसा, लोखंड ही खनिजे या देशात सापडतात. शिन्यांग प्रदेशात हिरे सापडतात. हा प्रदेश लक्षात राहू द्या. शिन्यांग प्रदेशाजवळ हिरे सापडतात. व्हिक्टोरिया सरोवराजवळ सोने सापडते, हे सुद्धा लक्षात राहू द्या. सरोवरांच्या काठी चुनखडक, जिप्सम, मीठ, फॉस्फेट ही खनिजे सापडतात. आपण व्यवसाय बघूया. शेती. आकृती 17.2 पहा. नदीच्या काठी पारंपरिक पद्धतीची शेती आढळते, पण अलीकडे व्यापारी व सहकारी शेतीला शासनाने उत्तेजन दिले आहे. गहू, तांदूळ, मक्का, ज्वारी, तेलबिया, कापूस, चहा, कॉफी, तंबाखू इत्यादी पिके येथे होतात. पेंबा व झांझिबार बेटावर लवंग व नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, हे लक्षात राहू द्या. पेंबा व झांझिबार बेटावर लवंग व नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. गवताळ प्रदेशात मसाई जमात मुख्यतः पशुपालनाचा व्यवसाय करतो, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आपल्याला जोड्या लाभामध्ये विचारला आहे, मसाई जमातचा व्यवसाय काय आहे तर पशुपालन, हे लक्षात राहू द्या. मासेमारी हा व्यवसाय बघूया. सरोवरातून नद्यातून अंतर्गत मासेमारी चालते, तसेच किनाऱ्याजवळ आणि समुद्रात सागरी मासेमारीचा व्यवसाय चालतो. उद्योग बघूया. खते, कापड, सिमेंट, स्टील, साखर इत्यादी वस्तूच्या निर्मितीचे कारखाने या देशात आहे. दार एस सलाम येथे कापड गिरण्या असून झांझिबार येथे पादत्राणे बनवणे, फळांची रस हवाबंद डब्यात भरणे, नारळाचे तेल काढणे इत्यादी उद्योग भरभराटीस आले आहे. दार एस सलाम हे व्यापाराचे केंद्र असून येथून अनेक रस्ते व लोहमार्ग विविध दिशांना जातात. हे या देशाचे प्रमुख बंदर आहे, हे लक्षात राहू द्या. प्रमुख बंदर आहे दार एस सलाम.
वाहतूक व संदेशवहन बघूया. दार ए सलाम ते टांगा, दार ए सलाम ते अरुषा हे महत्त्वाचे मार्ग आहे. व्यापारी मालाची वाहतूक करण्यासाठी दार ए सलाम ते मवांजा, टांगा ते अरुषा हे लोहमार्ग महत्त्वाचे आहे. किनारपट्टीला व नद्यांमधून जलमार्गाचा वापर वाहतुकीसाठी करण्यात येतो. दार ए सलाम झांझिबार येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहे. व्यापार बघूया. हा देश पेट्रोल, यंत्रे, बांधकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ यांची आयात करतो. तर शेती उत्पादने, हिरे, अभ्रक, चहा, कॉफी, तंबाखू यांची निर्यात करतो. हे लक्षात राहू द्या. हिऱ्यांची निर्यात करतो हा देश. लवंगाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. बघा, या देशातून लवंगाची निर्यातसुद्धा होते. त्यातून या देशाला मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली या पाश्चात्य व चीन, जपान या पौर्वात्य देशांशी टांझानियाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. पर्यटन बघूया. येथील वन्यप्राणी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या देशात अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यापैकी सेरेंगटी, किलिमांजारो, अरुंशागंबे हे प्रमुख अभयारण्य आहे. किलिमांजारो शिखर, अनेक सरोवरे, समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे असंख्य पर्यटक येथे दरवर्षी येतात. पर्यटनामुळे वाहतूक व हॉटेल व्यवसाय भरभराटीस आला आहे. टांझानिया प्रमुख शहरे दिली आहे बघा इथे. इथे बघा, दार ए सलाम, झांझिबार, पेंबा. हे बघा, हिंदी महासागर दिला आहे इथे. हिंदी महासागरामध्ये आहे हे बेट. पेंबा आणि झांझिबार लवंगसाठी प्रसिद्ध आहे. दार ए सलाम हे एक बंदर आहे. इथे बघा, मसाई स्टेप, गौताड प्रदेश. इथे बघा, व्हिक्टोरिया सरोवर आहे. इथे शिनांग आहे. हा प्रदेश आपण बघितलं होतं कशासाठी प्रसिद्ध आहे? हिऱ्यांसाठी. इथे बघा, किलिमांजारो राष्ट्रीय उद्यान आहे. समोर बघूया. या देशातील काही समस्या बघूया. हिवताप, सेसे माशांच्या उपद्रवामुळे होणारा निद्रानाशाचा आजार, देवी, क्षयसारखे रोग तसेच कुपोषण इत्यादी समस्या या देशाला भेडसावतात. याला आळा घालण्यासाठी शासन व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनी वैद्यकीय सेवेचे जाळे विणून या रोगाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. लोकजीवन बघूया. टांझानियात अनेक जमातीचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने बुरुंगी, बांटू, सुकुमा, मसाई, माकोंडे इत्यादी जमातीचे लोक येथे आढळतात. हे मसाई जमात लक्षात राहू द्या. पर्वत व पठारी भागात लोकवस्ती विरळ आहे. किनाऱ्याजवळ, सरोवराजवळ, नद्यांच्या काठी दाट लोकवस्ती आहे. ग्रामीण भागात गवत व जाड दोऱ्यांच्या सहाय्याने झोपड्या बांधतात. त्यावर लाकडी चौकटी उभारून व माती लिपून घरे बांधली जाते. शहरात आधुनिक पद्धतीची सिमेंट, विटा वापरून घरे बांधली जातात. शहरात आधुनिक पद्धतीची घरे आढळतात. स्त्रिया आपल्या अंगाभोवती रंगीबेरंगी वस्त्रे गुंडाळतात. या वस्त्राला कांगा म्हणतात. हा शब्द लक्षात राहू द्या. तर पुरुषांनी गुंडाळलेल्या वस्त्राला किकोई म्हणतात. कांगा आणि किकोई हे शब्द लक्षात राहू द्या. वस्त्रा संदर्भात आहे. कांगा आणि किकोई हे कापड आहे, हे लक्षात राहू द्या. शहरात मात्र पाश्चिमात्य पद्धतीचा पोशाख आढळतो. या लोकांच्या जेवणात तांदूळ, गहू, मका यापासून बनवलेले पदार्थ व मासे असतात. स्वाहिली ही टांझानियाची भाषा आहे, हे लक्षातच राहू द्या. स्वाहिली ही टांझानियाची भाषा आहे. बहुसंख्य लोक इस्लाम धर्मीय आहे. नृत्य व संगीत ही मनोरंजनाची साधने आहे. हे लोक लाकडापासून बनवलेले माकोंडे, मुखवटे तसेच मसाई जमातीची शस्त्रे बनवण्यास कुशल आहे. मसाई लोकांची खेळणी विशिष्ट पद्धतीची आहे. हे प्रामुख्याने पशुपालन करणारे लोक आहे, हे लक्षात राहू द्या. मसाई लोक पशुपालन करणारे आहे. गायीगुरांच्या रक्षणासाठी गोठा गावाच्या मध्यभागी असतो आणि त्याच्या भोवताली घरे बांधली जातात. मसाई लोकांच्या अशा वस्त्यांना क्राल असे म्हणतात. हा क्राल शब्द लक्षात राहू द्या. मुख्य शहरे बघूया. दार ए सलाम हे एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. हे टांझानियाच्या जुन्या राजधानीचे शहर आहे. टांझानियाचे मुख्य विद्यापीठ येथे आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र असून वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. डोडोमा हे शहर बघूया. देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले हे शहर असून टांझानियाची राजधानी आहे. महामार्गाने हे शहर दार ए सलामशी जोडलेले आहे. झांझिबार बघूया. हे शहर हिंदी महासागरातील बेटावर वसलेले आहे, हे लक्षात राहू द्या. झांझिबार हे शहर हिंदी महासागरातील बेटावर वसलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे एक उत्तम बंदर आहे. खोबरे आणि लवंगाचा मोठा व्यापार या शहरातून चालतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरच्या काही रिकामी जागा बघूया. टांझानियामधील रिकामी जागा हे सर्वोच्च शिखर आहे. आपलं उत्तर आहे किलिमांजारो. टांझानियामधील किलिमांजारो हे सर्वोच्च शिखर आहे. सलोस हे अभयारण्य रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? हत्ती. शिन्यांग प्रदेशात
रिकामी जागाचे साठे सापडतात. कशाचे साठे सापडतात? हिऱ्यांचे. इथे प्रश्न बघा. टांझानियामध्ये सेसे माशांच्या उपद्रवामुळे कोणत्या रोगाची लागण होते हे लक्षात राहू द्या. टांझानियाची राजधानी कोणती? इथे वरती बघा, नवी राजधानी डोडोमा. टांझानियामध्ये हवामानाचे वर्णन, शेती व्यवसायाबद्दल माहिती, लोकजीवनाचे वर्णन हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. आल हा शब्द लक्षात राहू द्या. किलिमांजारो पर्वत कोणत्या अक्षरवृत्ताजवळ आहे हे लक्षात राहू द्या. विषुववृत्ताजवळ आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.